फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतनं उठायचं, आयुष्याची एक नव्यानं सुरुवात करायची. मार्ग तर अनेक आहेत, पण निश्चितच मी चुकीच्या मार्गानं जाणार नाही. काका, देवधर काकांची शिकवण माझ्या पाठीशी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बाळानो. ओरबाडून खाणं हे जनावरांचं जगणं आहे. मालक मला काम मिळेल? काम पाहिजे? हो, आत्ताच बोर्डवर वाचलं, हो, कामगार कामगार पाहिजे. पाहिजेत. काय काम करता तुम्ही? मला अनुभव काही नाही हो. मला अनुभव नाही? काही नाही. याच्या आधी काय काम केले? याच्या आधी मी काहीच काम केलं नाही. काही नाही केलं काम. काही केलं नाही? कुठं होतास? कुठं? मी जेलमधनं आलो. जेल मधून? हो. जेल मधून आलोय तुम्ही? अजिबात नाही. जेल मधल्या माणसाला मी काम देणार? चल चालता. अहो पण मी प्रामाणिक आहे. मालक. माझा पगार द्या ना. आता तर दिला होता तुला मागच्या महिन्यामध्ये. तो सगळा आईच्या आजारात निघून नाही गेला. पगार बिगार आता काय मिळणार नाही. तू काम कर पहिला आधी, नाही तर काढून टाकेल. पहिलाच काढून. तू कशाला थांबलाय रे इथं? चल निघ म्हणा तुला. हे नाम्या, काय? तू लवकर काय ते लावून घे. हो. दुकान लावून घ्यायचंय. शटर लावायची वेळ झाली. चल लवकर. पैसे काढ. एखाद्या निष्पाप असहाय्य मुलाला परिस्थितीशी मजबूर होऊन गुन्हेगार व्हायला वेळ लागणार नाही, जसा मी झालो. घाबरू नकोस, मी आहे ना. आई आजारी आहे ना? पैसे पाहिजेत? समाजातील अनाथ मुलांना वाईट मार्गातून सावरण्याचं काम मला केलंच पाहिजे. अशी कितीतरी मुलं असतील, समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. कुठं असतील ती मुलं? पाकिट ते बघ, पाकिट मारलं. अहो नाही हो, पैसे कमायला करतो साहेब. म्हणून तू पाकिट मारतोस? मला काय जमत नाही दुसरं. चल, म्हणून पाकिट मारतो मी. चल पोलिसांकडे देतो तुला. पोलिसांकडे नको, तुम्हाला पैसे पाहिजे, पैसे देतो मी. काम करणार माझ्यासाठी? काम करणार. काम कष्टाचे पैसे देतो मी तुला. करणार. मला पोलिसांकडे देऊ नका. मला पोलिसांकडे देऊ नका. काम करणार मी काम करणार. थांबतो. तो पोरगा कुठे गेला? तिकडे गेलाय. मी आहे ना, मी आहे. घाबरू नकोस. गेले. भूक लागलीये तुला? नाही घेतले हो, मी नाही घेतले पैसे त्यांचे. अहो तू पाया पडतो, मी पैसे नाही घेतले हो.
बघतो मी जातो मी. बरं चल रे. कसले पैसे माणसं मागत होते तुझ्याकडं? ए जा, तुला काय करायचं? केली चोरी आम्ही, केली चोरी केली, वाटण्या करत होतो. मला पैशाची गरज होती, मी चोरले पैसे. काय म्हणणं आहे? हा? चोरी करतोस तू? हो, करतो चोरी. कशासाठी चोरी करतोस? पोटासाठी चोरी करतो. तुझी पोटा पाण्याची सोय केली तर? कोणतंही वाईट काम न करता तुझी खायची व्यवस्था झाली तर? या चौघांना भेटल्यावर एक गोष्ट कळाली. मला यांची किती गरज आहे माहित नाही, पण यांना माझी नक्कीच गरज आहे. सगळं विसर नुसताच धूर भरला ऊर धूर गेला आत खोल खोल आत हातात राहिली जळती रात हातोला था येता जाता बात मोजतो ठिकाण वाटा सापकातही सोडून गेला पारस चुकले माळावरती पाठीवरती गोंधून गेला बस्ट साला बस्ट बस्ट साला बस्ट बस्ट साला बस्ट साला गोली मार भेज. राम रंगाबाई, काय राव झोका खेळताय? आपली ती जफर सुलेमान सोबतची डील 5 पोरांनी कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला आहे. काय? टेन्शन नाही घ्यायचं, रोशन आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं. म्हणूनच 5च्या 5 जणांना ना टोकावर घेऊन आलोय. यांच्या आईची जय. आता नाव विचारलं तर म्हणतात फक्त पहिलंच सांगणार. असं कोण आहेत ते? हाय, लडको में दम है पर भरोसा कम है. घेऊन ये त्यांना. चले पंटर लोग, चल हाजिर हो. कोणाचं काम करता रे तुम्ही? आपल्या मनाचं. क्या बात. असं मग काय देतं ते मन तुम्हाला? कोणाची गुलामी तर देत नाही आणि तुझी तर नाहीच नाही. ए, या नळीतल्या गोळीसारखी जिंदगी आपली, घोसल तिथं बरबादीच. वा वा, मस्त. आवडलं आपल्याला. आवडलं आपल्याला. सरळ सांगतोय, जग्गू भाईसाठी काम करा, लय पैसे मिळतील, राहायला जागा पण मिळेल. हा? पैसा मी म्हणाल तो देणार का? हा? हा, आणि काम झालं की लगेच. हा. मंजूर आहे. आणि हो, आपल्याला पटलं तरच काम करणार, नाही तर नाही. रोशन, आपल्या चाळीतल्या खोलीत यांची सोय लाव. हा? समजलं ना? आपल्याला पटलं तरच काम करणार, नाही तर नाही. बघू. रोशन, घेऊन जा त्यांना. गफूर चाचा, सलाम वालेकुम. कैसा है चाची? तबीयत पानी फर्स्ट क्लास ना? तेरे को बता था ये गफूर चाचा ना, ये साला अपने भाई का एकदम डार्लिंग मैकेनिक है. कौन सी भी गाड़ी खराब होने दे,
काय रोशन भाई नवीन भाडेकरू वाटतं. तुला काय करायचंय निघ तुझ्या कामाला चल. अडगळीच्या खोलीत अडगळच राहणार हो. हा ए अडगळे काय नाही. काय बोलला चल, चल पट 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 हा सका भाऊ निवांत ना तर वाहिलो ही आपली चाळ आणि पब्लिक हे आपल्या चाळीचे नवीन गेस्ट. टेन्शन नाही घ्यायचं 5 लोकांची फॅमिली आहे हा आणि यांचा कुणाला काहीतरी त्रास झाला तर आपल्याला सांगायचं यांचा तुम्हाला. चला तुमचा ताजमहल दाखवतो. हे म्हाताऱ्या आईला निम्मी लाकडं मसनात गेली तुझी फिरायची हाऊस का भागत नाही हा आईला कुठनं येतात चाले. आजोबा आजोबा लागलं नाही ना तुम्हाला काही? सावकाश सावकाश आजोबा सावकाश. लागलं नाही ना तुम्हाला काही? सावकाश जा सावकाश जा. माफ करा दिसत नाही हो डोळ्यानी म्हणून माफ करा. चल खोली दाखव. चल राजभाऊ हा तुमचा ताजमहल. आतमध्ये पाणी लोटा गादी चद्दर सगळा हजर. काय फुकट नाही राहत तुम्ही इथं. भाई पैसे मोजतो. काय भाईची ऑर्डर आली ना काम करायचं. मला पटेल ते. या, चल क्या और क्या मांगता क्या सब सब और क्या मांगता. रिक्षा पडली बघा पळ. हे उचल चल 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 धर धर चाचा आराम से चाचा. कुछ नहीं हुआ चाचा आराम से. अरे धरा अम्मी अब्बू को देखो क्या हुआ. बस बस चाचा पाणी पाणी. काय झालं तुम्हाला? कुछ नहीं बेगम, रिक्शा का जाग निकल गया. मैं अटक गया था रिक्शा के नीचे. अल्लाह का शुक्र है ये बच्चा टाइम पर आ गया. हाँ मैं बच गया. अरे ओए तू क्या रे? मैं चिल्ला रहा था बुला रहा था सबको और तू ओए ओए करता था. माफ करा चाचा. गुंगा है बेचारा बोल नहीं सकता. आणि तो बोंबलला आणि आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही इथं आलो. कळलं का? अब्बू काही लागलं नाही ना. आराम से चाचा. हाँ 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 बेटा आरसी ये बच्चे लोग टाइम पर आ गए नहीं तो मेरा हात कट जाता. शुक्रिया बेटा, तुमचा एहसान राहील आमच्यावर. हाँ बेगम बेगम ठीक है. कभी कभी अनजान लोगों से अनजाने में मदद हो जाती है. जाओ हमें पानी लाओ जाओ. चल गफूर अडकला. कसं काय अडकला भाऊ गफूर? सोनवणे काय झालं? अरे काय नाही गफूर रिक्षा खाली अरे अडकला होता. गप्पूर का ओरडत होता? अडकला की अडकवला? पाणी घ्या. ए तो कशाला पेतायस? हा घे गप्पूर.
इथं काय नीट पकड पप्या दर पाण्यान. ए तू माझं ब्लेड का घेतलंस रे? एकतर 2 महिने झालं मी ते पुरून वापरतो आणि ते तू घेतलंस. घेतलं म्हणून काय आलं? हा रोग लागलाय मला. दर पाण्यान चल. ए संजय पाणी आण रे. ए आधी मला आंघोळीला पाणी घेऊन ये. अजिबात पाणी नाही आत. मी नाही राहणार हा बिना आंघोळीचं. ए अँडी पाणी आण रे. ए अँडी अरे पाणी आण ना. ए आरसा कोण तुझा बाप पकडणार? हा? दर पाण्यान. ए तू आणतोय ना पाणी? तुला काय त्रास आहे? ए अँडी पाणी आण रे चल. हे अंडी, अरे बाबा जा पाणी आण, नाही तर हे रात्री बिन पाण्याची कच्चीच मारतील. ए त्यात नाही त्या बादलीत आण सोड. त्यांना सारखं पुढं. तुझ्या तर इथं नळावर पाणी भरायला येते का मजा मारायला? काय झालं? सांगू ठेव चिरून टाक. काय झालं रे? हा कुत्रा माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकतो. तुझ्या दरात ए शिव्या देऊ नको. काय काय करणार तू? तुला राहत आहे का इथला? ही काय कॅन्टीन का तुझी काय? ए बोलतोय ना मी. बाई तुम्हाला खरंच येणे हात लावला? नाही म्हणजे हो पण ओपन काय? ओपन काय? ओपन काय? हे बघा तो मुका आहे, बोलता नाही येत त्याला. त्याची काही चुकी झाली असेल तर त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. नाही जाऊ द्या, त्याने काही जाणून नाही केलं. मला कोण मारते? मला कोण मारते? नाही हो. तुझ्या घरी चल. तुला दाखवतो. तू घरी चल. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मीच माफी मागते त्यांच्या अशा वागण्याची. पक्या चला. चला पप्या पाणी घ्या. काय हा पाण्याचा त्रास आहे? रोज चाळीत पाण्यावरनं भांडणं चाललीत. तुम्हाला सांगतो सानप, उद्या जर 3रं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरनंच होणार बघा. रघु युद्ध होईल तेव्हा होईल रे, पण चाळीत अतिरिक्त घुसलेत त्याचं काय? हा आता अवघड आहे चाळीचं. सोनवणे सांगा त्यांना. हा ना, ही चांडाळ चौकडी इथं आल्यापासनं त्या गफूरच्या अंगावर रिक्षा काय कोसळते. पाण्याच्या नळावरती या पोरांची आरेरावी काय चाललीये. राहणं अवघडच झालंय. आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना इतरांना अवघड झालंय. आज तुम्हाला मी जरा जाऊ का? मला मंडईमध्ये जायचंय, आत्ता आठवलं. रघु मी आंघोळीला जातो. ठीक आहे. हा भाई बोलतोय. तुमच्या बगलमध्ये एक बंगला आहे, तो 2 दिवसात खाली करायचा. हा पण पत्ता? रोशन आल्यानंतर सगळ्या डिटेल सांगेल तुम्हाला. काम अर्जंट आहे, लक्षात असू दे. अच्छा काय म्हणत होता तो? काम आलंय
घर खाली करायचे. पैशाचं काय बोलला? रोशन या भाई लोग ऐसा है साला आपका जिंदगी जाएगा कॅरम खेळणे में. काय मग राजा भाऊ साळवाल्यांचा काय ताप? कामाचं बोल. डायलॉग मारते. भाईचा फोन आलता का? हा काल आला होता. मग त्या कामाचं काय? पत्ता पहिल्या राईटला पहिला बंगला. काम झालं पाहिजे आजच्या आज. लय गहिरे याला घे पण काम झालं पाहिजे. झालं म्हणून समज. चल निघ. अरे हा भाईनी इमान पाठवले. उडा आता. चले गुंडे. चष्मा दुरुस्त करतीयस? अगं तुला दिसतं का? आण दुरुस्त करतो. हो आणि आपले डोळे फार तीक्ष्णच ना. समोर येणारी 4 पोरं दिसले नाहीत तुम्हाला. चष्मा दुरुस्त करतायत चष्मा. पण मी म्हणते तुमचं एक वय झालंय त्या मेल्यांना दिसू नये का? अशी कशी धडकली बरं ती मुलं? चुकून धक्का लागला आणि चष्म्याच्या जर म्हणत असेल ना तर आपण नवीन चष्मा आणू. हो पैशाचं झाडच लागलंय ना. नवीन चष्मा आणू म्हणे. बापानं काडी काडी मोडून घर बांधलंय आणि पोरांना मालाचं वेड लागलंय. तुम्ही असे सारखे वेंदळ्यासारखे खर्च करत राहिलात तर कुठून आणायचे ओ पैसे आपण? ही पोरं पण मेली कुठून आली कुणास ठाऊक. जाऊ दे ग. अगं पोटच्या पोरांना आपली कदर नाहीये. ती तर परकी मुलं. अगं त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवायची? उगाच का आपण वेगळं राहतो एकटं राहतो. आण मी पण मदत करतो चष्मा दुरुस्त करायला. करूया आपण. माणसाने आयुष्यात एक तरी काम असं करावं की आपल्यालाच आपला अभिमान वाटावा. चला रे. काल नाही हा? हे काम नाही करायचं आपण. अरे पण का? अरे आजी आजोबा राहतात तिथं त्यांना या वयात निराधार करायचं? त्यांना आधाराची गरज आहे आपल्या. निराधारपणा काय असतो काय वेदना असतात त्या भोगल्यात आपण. नाही जमायचं आपल्याला हे. अरे पण भाईला काय सांगणार मग? त्याला सांगेन यार मी सांगेन. अरे पण पैसे घेतले त्याचं काय? फेकीन तोंडावर त्याचे मी. अरे पण तो भाई ए त्याला सांगितलेलंय आपल्याला जे पटल तेच काम करणार नाही तर नाही. पप्या आजी आजोबांना एक नवीन फ्रेम घेऊन द्यायची चष्म्याची आजच. अब्बू अम्मी को खाने के बाद टाइम पे दवाई लेने को बोल. ठीक है मैं जा रही कॉलेज को. हाँ, फिकर मत कर. सांभाळून जा. अर्सिया बेटा ये बेटी है ना हर रोज डब्बा भूल जाती है. अरे फिकर नको करू. दोस्तों के साथ होटल में खाना खाती होगी. चला जेवायला वाढ.
ए अंड्या का बोंबलते हा आणि काय बुम 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 गेली का ती आता का त्याच्या पाठून जायचं चल चल मी येतो तुझ्यासोबत. ए पप्पू थांब, मी जाऊन येतो. राजाने एक काम सांगितलंय. ए चल रे. ए थांब थांब. ए अंड्या, तिला माहितीये का तुझं प्रेम आहे तिच्यावर, का तुझाच वस्तार आणि तुझंच रक्त. ए अरे घरी कळव पोराचं लगीन करायचंय ना. अरे हो चलतो आईला जीव चाललाय याचा. त्याचा जीव पुढे गेलाय कॉलेज. बघ मुका असून पोरगी पटवते, नाहीतर तू. दिसत का नाही तुला? सॉरी सॉरी सॉरी. काय सॉरी? लागलं एवढं त्याचं काय? एक्स्ट्रीमली सॉरी. अरे जीव बिव गेला असता म्हणजे? ए मेलाच तर नाही ना? गेला नाही? जीव गेला नाही? गाडीचं कोण भरून देणार? किती हवेत पैसे? किती हवेत? हे घे. आणि लागलंय त्याचं? लागलंय? मग आता काय चेक देऊ? ए फुटा, ती खटारा घ्या आणि बाजूला वा. तुम्ही काय बघताय? तमाशा चालू आहे? चल फुट. नॉनसेन्स. पार्टी प्लॅन करूया, ठीक आहे? मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवते. हे हाय हाय बेबी. मीट माय न्यू फ्रेंड ऋतुजा. हाय. आणि आज तिचा बर्थडे. ओ दॅट्स ग्रेट. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर आम्ही ना आज एक मस्त पार्टी प्लॅन करतोय. तू यायचं असं? एक्सक्यूज मी, पार्टी मी देतीये. ऑफ कोर्स. अरे मग लगेच चला. अरे बाबा, फक्त आपल्या ग्रुप पुरतच नाहीये, मी अख्ख्या कॉलेजला पार्टी देतीये. सो गर्ल्स, लेट्स गो टू पार्टी. लवकर बोल. ए बोल, थांबा लवकर थांबा बोल, लवकर बोल. याच्यात मी नाही ठेवली. बस आता रात्रभर येतात. बस येतात. ए तू कुठं चालला? हा अरे रोजच आहे. रोज रात्री मारतो, हाकलतो, सकाळी पुन्हा एक होतात. हुकेल संसार, हुकेल घर, हा उडतो आकाशात आणि ही बिचारी बुडते दुःखात. अहो पण अरे तुला काय करायचंय? झोप ना जाऊन. अरे सांग ना, त्या जीवच घेतो बघ तुझा. ए, ए, ए. अरे कापून टाकेन. बाईवर हात उगारतो का? बाईला दम देतो? तुझा काय संबंध बोलायचा? तू कोणी विचारणार? यार लागतो का तुझं? यार लागतो का तुझा? अरे तुझ्या नाही. तुम्ही मध्ये पडू नका. माणसं आणली का मला मारायला? माणसं आणली मला मारायला तू? सांग दारूची बाटली कुठे आहे? सांग दारूची बाटली कुठे आहे? बस आता रात्रभर येतात. बस येतात. बस तुझ्या यारा बरोबर आता रात्रभर. अहो पण अजून अपमान करून घ्यायचंय का तुम्हाला? जा म्हणते ना, जा. अहो तुम्ही का सहन करताय हे सगळं? नवरा आहे माझा, मला मारेन नाही तर काही करेन. तुम्ही
तुम्ही घरी का नाही निघून जाते? या दारुड्या नवऱ्याशिवाय आणि या बाळाशिवाय कोणीच नाहीये मला. आई वडील तेही नाहीये. तुम्हाला काय करायचंय? कोण? कुठले तुम्ही? काय संबंध तुमचा माझा? काय संबंध तुमचा आणि या चाळीचा? जा म्हणते कळत नाहीये का? जा निघा. चलो बेचारी कब तक सहेगी. आपल्याला जमल का रे या लोकांसारखं जगायला? छायला इथं राहून सगळंच परक. आपलं असं कोणीच नाही. ए आपल्याला या जिंदगीनं खूप काही शिकवलंय हा. भूक भीती समद खाल्लास हा. आपलं परक असं काय नसतं रे. चल खेळ. त्यात आपण ह्याच आपल्याला ना आईबापाचा पत्ता ना घरदाराचं ठिकाण. आपण किती जरी काय जरी केलं ना तरी हे लोक आपल्याला त्यांच्या पट्टीवर नाट घेणार. आपली गाडी राईट टाइम नव्हतीच कधी यार. पण बॉस, तुला कोणी सांगितलं लेट गाडीला पटरी नसते म्हणून? हा पक्या फलाटावर गर्दुल्ल्या झाला असता. पप्या पाकिटबारी करत खापला असता. अंड्या सिग्नलला भीक मागत खापला असता. तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं ते काय उगाच नाही. या पाक्याला प्रकाश बनवायचंय. प्रकाश. अंड्याला आनंद बनवायचंय. आनंद. या पप्याला प्रमोद. संजयला संजय बनवायचंय यार. संजय. पण राजा तुला वाटतं तसं होईल? होईल होईल होईल. जसं वाटतं ना तसंच होईल. अरे पण हे जमल का? जमल का नाही जमणार? अरे विश्वास आपल्यावर असलेला विश्वासच सगळं जमवेल. ए राजा या दुनियेत असं सरळ काय मिळत नाही. असं वार पडून घ्यावं लागतं. पक्या अरे ओरबाडून खाणं हे जनावरांचं जगणं आहे यार. आपण माणसं आहोत. माणसं प्रेमाने मिळालेल्या अन्नाचं शुद्ध रक्त होतं आणि तेच तर धावतंय नसा नसातून आपल्या विचारांमधून. नाही, मी नाही ओरबाडून खाणार. आपल्याला नाही ओरबाडून खायचं. नाही खायचं. अम्मी. अर्सिया बेटा बेटा मैं हूं ना. अबू अम्मी को क्या हुआ? अरे कुछ नहीं होगा अम्मी को. दमानी घ्या. अम्मी. बसवा. दर्द. ए आमच्या सिटी हॉस्पिटलला गफूर बरोबर आम्ही मागणे येतोय. चला सानप चला चला चल चला चल. गफूर चाचा, पेशंटची परिस्थिती अतिशय वाईट आहे. मेंदूमध्ये गाठ झाली आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन जर नाही केलं तर पेशंटचा जीवही जाऊ शकतो. साधारण 3.5 लाख रुपये खर्च आहे आणि लवकरात लवकर सोय करायला पाहिजे. ठीक आहे? ये अल्लाह कैसे कहर बरसा रहा है हम पर तू. बेगमच्या डोक्यात गाठ आहे म्हणतो डॉक्टर.
ऑपरेशन करायचंय. अरे गॅरेज कसं आहे, कसं चालतं हे तुम्हाला माहितीच. कुछ पैसा बचा हुआ था, वो आरसीआई के फी के लिए पिछले हफ्ते खत्म हो गए. और कुछ थोड़ा था वो बेगम के दवा पानी के लिए. आणि आता डॉक्टर म्हणतोय 3.5 लाख रुपए पाहिजेत ऑपरेशनला. 3.5 लाख कहाँ से लाऊ? हे अल्लाह. रडून काय होणार गफूर, आम्ही आहोत ना सगळे. काय डोकं फिरलंय का? 3.5 लाख कुठून आणणार? अरे माझा एक मित्र पत्रकार आहे, आपण त्याच्या पेपरमध्ये जाहिरात देऊ. स्वयंसेवी संस्थांकडून काही ना काहीतरी मदत नक्कीच होईल. हाँ सच में हो जाएगा. गफूर, देवावर विश्वास ठेव. अल्लाह ताला सब देख रहा है. सब कुछ ठीक हो जाएगा, फिकर मत कर. सब कुछ ठीक हो जाएगा. थांब रे. कोणाचा? हा बोल रे भिड्या. ए भिडे, तुझी पोरगी माझ्या ताब्यात आहे. ए राणी 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 राणी. ए जस्ट ट्यू नको करू. नको करू. वकील आहे ना तुझा बाप, देईल पैसे देईल. साला तुम्हाला पैसे हवेत ना? मग मी देते ना. तू देणार? तू देणार? मग हा फालतूपणा कशाला? शी. पांढरी पाल करळ नको कू. असं पिऊन टाकेल. पिऊन टाकेल. पोरीला हात लावायचा नाही. हात लावला. पोरीला हात लावायचा नाही, जित्ता गाडीन. तू मला 3.5 लाख रुपये हवे 2 तासात. माझा नाद नको काही करू. दिलेस ना? माझा अजिबात नाद नाही करायचास. आता मला ए, देणार का तू? काय चाललंय? इथंच कापेल. तुला उलटाच चालायचं ना? चाल, माच करायचं नाही आधीच सांगतो. बरोबर बोलतोय तो. करतो मग. पोरीला हात लावायचा नाही. ए अरे काय बरोबर बोलतोय? सांगून ठेवतोय. आपण इथं हिला कशासाठी आणले? कशासाठी? 3.5 लाख रुपये नाही अरेंज झाले ना, त्या पेशंटचा जीव जाई ना. तो पेशंट तिथं तडफडतोय आणि तुमची काय फालतूगिरी द्या चालली इकडे आहे? तो फोन. मी बोलते माझ्या बाबांशी. ते तुम्हाला हवे तेवढे पैसे देतील. अर्जिया बेटा, अम्मी का ऑपरेशन सक्सेस हो गया. अल्लाह का लाख लाख शुक्र है. सच? पर पैसे? अरे अखबार में इश्तिहार दिया था ना मदद के लिए. किसी भले आदमी ने मदद की, अम्मी का ऑपरेशन हो गया. लाख लाख शुक्र है अल्लाह का. वो आदमी 100 साल जिए. काय सखा, काय म्हणतो? ड्युटीवर का? हो. रस्त्याच्या कडेला बसलेल्या सगळ्या भिकाऱ्यांना उचलून जेलमध्ये टाकायचे आदेश काढले डिपार्टमेंटने. काय सांगतो? हो. भीक मागायच्या नावाखाली चोऱ्या करायच्या, असे 1-2 केसेस आलेत आमच्याकडे. अरे त्यात ती पोरं तरी काय करणार? त्यांचा काय दोष? पोटा पाण्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं. आणि त्या सिग्नलवरच्या भिकाऱ्यांच्या पोरांचे काय हाल ते विचारूच नको. तेच मध्ये आल्यामुळं गाडीवर गाडी आदळली, ऍक्सिडेंट झाला आणि गाडी डिवायडरवर आपडली. काय सांगतो? हो. आणि तिथल्या जखमींना तात्काळ मदत पण नाही झाली. आम्ही काय
सगळं झाल्यावरच पोहोचतो नेहमी. हे बरोबर आहे म्हणा. तिकडच चाललोय. चला. तू काळजी नको करूस ग. आणि आम्ही लवकरच ठीक होईल ICUतनं. आणि पैशांची काही हेल्प लागली तर मी आहे ना. आपण वाटलंच तर आम्हीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देऊ. मी करेन सगळं काही. तू काळजी घे, जास्ती टेन्शन नको घेऊस. आणि आपण लवकरच कॉलेजमध्ये भेटूया. बाय बाय. वाट लावली सगळी तू. काळजी घे. बाय बाय. संजय, अरे ही शासन यंत्रणा आहे ना, ही खरंच खूप अपुरी पडते रे. आपण काय करणार? पण बॉस, आपल्याकडे एक प्लान आहे. गरिबासाठी, वृद्धांसाठी, अगदी भिकाऱ्यांसाठी, जे त्यांच्या उपयोगी पडेल. पण तुला खरं सांगू का, आपली पहुंच नाही रे तेवढी. खर तर समाजातल्या श्रीमंत लोकांचं हे काम, पण त्यांनी लक्ष घातलं पाहिजे ना. आपलं कोण ऐकणार? मी ऐकेन, नक्कीच ऐकेन. समाजातील गरजू व्यक्तींना जर मदत हवी असेल ना, तर मी नक्की मदत करेन. तुमच्याकडे काय योजना आहेत त्या जर एकदा मला कळल्या असत्या ना, तर खूप बरं झालं असतं. सांगून उपयोग होणार असेल तर फायदा. ही योजना कमिशनर साहेबांपर्यंत गेली तर ती लगेच अंमलात येईल. नक्कीच, मी सांगेन त्यांना. माझ्या वडिलांच्या ओळखीचे आहेत ते. बाय द वे, मी सुनैना भिडे. माझे वडील खूप मोठे वकील आहेत. तुमच्या योजना सांगा. शहरात रस्त्यावर, सिग्नलवर, देवळाबाहेर बरेच वृद्ध लोक, भिकारी लोक अन्नासाठी तडफडत असतात. अगदी चुकीच्या मार्गाने सुद्धा शहरातले बरेच हॉटेलवाले तयार आहेत त्यांना अन्न द्यायला. फक्त ते अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था व्हावी हीच इच्छा आहे. वाव, दिस इज अमेझिंग आयडिया. गोष्टी छोट्या आहेत पण त्यामागचा विचार खूप मोठा आहे. आणखीन एक, शहरात रस्त्यावर कायम ऍक्सिडेंट होत असतात. वैद्यकीय व्यवस्था त्यांना वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचे प्राण जातात. तेच जर वैद्यकीय व्यवस्था वेळेवर मिळण्याचं पथक तयार केलं तर त्यांचा जीव वाचेल ना. नक्कीच. मी आजच कमिशनर सरांना भेटून त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घालते. किती छान आयडियाज आहेत या. बाय द वे, तुम्ही NGO वगैरे चालवता की काय? आपलं नाव? मी राजा, हा संजय, हा पक्या, अंड्या आणि तो पप्या. मला जे वाटलं ते बोललो. NGO वगैरे नाहीये आपली. हा, पण हा विषय जाईल ना कमिशनर साहेबांच्या कानावर. ऑफकोर्स, वाय नॉट. आणि माझ्या मदतीने एखाद्याचं भलं होत असेल तर त्यातच मला खूप समाधान आहे. तुमची कुठली NGO आहे का? छे हो. ऍक्च्युली काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत एक प्रसंग घडला होता. काही लोकांनी मला किडनॅप केलं होतं आणि तेही किरकोळ पैशांसाठी. पण नंतर मला रिअलाइज झालं की त्यांचा हेतू वाईट नव्हता. त्यांना त्या पैशांनी कोणाची तरी मदत करायची होती आणि म्हणून त्यांनी मला किडनॅप केलं होतं. बस तेव्हाच मी ठरवलं, आपल्याकडे एवढी श्रीमंती असताना ती जर एखाद्या गरीबाच्या आणि गरजूच्या कामाला नाही आली तर त्या श्रीमंतीचा काय फायदा. आणि म्हणूनच मला खूप आवड आहे आणि मी हातभार लावते अशा कामांमध्ये. आणि मी नक्कीच आजच कमिशनर सरांच्या कानावरती या सर्व गोष्टी घालते. ओके, थँक्यू सो मच. चल अर्सिया, मी निघते आणि अम्मीची काळजी घे. बाय. छान, खरंच खूप छान. मन मंद धुंद
तुझ्यावरी फिदा निशा गंध सारा बहकली दिशा दिशा दे इशारा तुझ्यावरी फिदा निशा गंध सारा बहकली दिशा दिशा नंदबारा तुझ्यावरी फिदा निशा चहा घे रे. याला हे बघ राजाबाई इथं बसलाय. ए छान सिगरेट दे रे. हे ह्याला पण चहा दे. काय बाय कोपऱ्यावर घर नाही का तुम्ही खाली करणार होता? झाला ना मोकळं. काय बोलतो ते आजी आजोबांचं? हे पक्या चल रे अंड्या. काय आजी आजोबांना भेटायचंय. आजी आजोबा गेले की कुठं? वृद्धाश्रमात. वृद्धाश्रम? हो, त्यांच्या मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात टाकलं कारण त्यांना जागाही विकायची होती आणि मला घ्यायची होती. आईला म्हणजे सख्या पोरांनी आई वडिलाला हाकललं. आजकालच्या मुलांना त्यांचे आई वडील म्हणजे आडगळ झाली. आडगळ असो. कोणत्या वृद्धाश्रमात गेले? सिटी रोड. पक्या संजयला सांग गाडी काढ. सर्वेश्वरा वरदे उषापदे स्वातंत्र्य दे. वरदे उषापदे स्वातंत्र्य दे. जगण्या आम्हा हे करुणा करा. काय रे बाबा काय होय? काही नाही, सहजच आलो होतो आश्रम बघायचं. हा तरीच म्हटलं इथल्या वृद्धांचं नशीब इतकं कुठलं चांगलं. त्यांना परत न्यायला येतील त्यांची मुलं. बघा बघा आश्रम. अरे काय करतोस? बघ बघा आश्रम. हा हरितत्या राजा आजी आजोबा नाही, योग्य ठिकाणी येते. ए राजा काय झालं? अरे त्या म्हातारीला घ्यायचं होतं ना आपल्याला. अरे ए राजा. हा आणि आश्रमातल्या त्या म्हाताऱ्याला बघून तू टेन्शन मध्ये का आला एवढं? हा ए राजा कोण आहे तो म्हातारा? हा काका
देवधर काका. अरे ह्या टपोरी पाकिटमार माणसाला कोणी माणुसकी शिकवली असेल ना, तर त्या देवधर काकांनी. एक सडकछाप जिंदगी होती रे आपली. हाताला धरून मला त्यांनी अनाथ आश्रमात नेलं, माझ्यावर संस्कार घडवले, आई वडिलांचं प्रेम दिलं, ते फक्त देवधर काकांनीच. हे करुणा करा, हे करुणा करा सर्वेश्वरा. वरदे उषापदे स्वातंत्र्य दे. वरदे उषापदे स्वातंत्र्य दे. जगण्या आम्हा हे करुणा करा, हे करुणा करा, हे करुणा करा, हे करुणा करा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बाळानो. ओरबाडून खाणं हे जनावरांचं जगणं आहे. आपण कोण आहोत? माणसं. आपण माणसं आहोत. प्रेमानं खाल्लेल्या अन्नाचं शुद्ध रक्त होतं, आणि मग तेच धावतं आपल्या नसा नसातून, आपल्या विचारातून, आचारातून. बरोबर? आपुलाच उगमन अंत कुठे ना ठावे. आपुलाच उगमन अंत कुठे ना ठावे. अथांग प्रवाही सैरावैरा डुंबत डुंबत जावे. कोरड्या ढगातून तुझ्या कृतीला पिंजत पिंजत जावे. पोरक्या जीवा हा खेळ कळे ना ठावे. माणसाने आयुष्यात आपल्या मागे कोण आहे किंवा पुढे कोण आहे हे पाहणं महत्वाचं नाहीये, तर आपल्या बरोबर कोण आहे हे पाहणं महत्वाचं. बरोबर? लढण्या आम्हा हे करुणा करा, हे करुणा करा, हे करुणा करा, हे करुणा करा. माणसाने आयुष्यात एक तरी काम असं करावं की आपल्यालाच आपला अभिमान वाटावा. देवधर काकांनी प्रेमाने लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होणारच होतं. पण एक दिवस काका बाहेर पोलीस आलेत आणि त्यांच्याबरोबर एक व्यक्ती आहे. ते म्हणतात की तुम्हाला भेटायचे. बाहेर ऑफिसच्या तिथे आहेत. बरं चल. नमस्कार. राम राम. देवधर काका तुमच्याकडे काम होतं म्हणून आलो होतो. माझ्याकडे? बोला ना. हे वायकोस यांची तक्रार होती तुमच्या विरुद्ध. माझ्या विरुद्ध का? तुम्ही म्हणे यांच्या इथून म्हणजे यांच्या एरियातून मुलं आणलेत आश्रमात. ती काय फुलं आहेत का बागेतली?
कधीही जावं, कुणाच्याही मर्जी विरुद्ध तोडून आणावं. तो माझा एरिया आहे. काय इन्स्पेक्टर साहेब, हा आश्रम आहे. इथं बेवारस वाईट कामाला लागलेली मुलं येतात, आणली जातात. आम्ही काय त्यांना कोणी किडनॅप करून आणत नाही आणि वाईट मार्गाला तर अजिबात लावत नाही. हो, पण मर्जीशिवाय अन्न हा गुन्हा आहे काका. कोणाच्या मर्जी विरुद्ध? माझ्या मर्जी विरुद्ध. माझ्या एरियातली मुलं आहेत ती. मी त्यांना कामधंदे देतो, मी पोटा भरतो त्यांची. कोणाची पोटा भरता? कोणाची? नको ती कामं करून घेता त्या मुलांकडून आणि तुमची गलेलट्ट पोटा भरता तुम्ही. पोटा भरता म्हणे. पोटा भरता म्हणजे काय करता? त्या मुलांसमोर कुत्र्याला फेकावे तसे तुकडे फेकता. लाज नाही वाटत बोलायला? त्यांची पोटं भरण्यापेक्षा तुमच्या मेंदूमध्ये थोडीशी अक्कल आणि हृदयात जरा प्रेम भरता आलं तर बघा. ए गुरुजी, काका प्रकरण वाढवू नका. मी तुमच्यासाठी इथवर आलोय, म्हणलं निपटून टाकू. इन्स्पेक्टर साहेब, हे प्रकरण मिटवण्यापेक्षा तुम्ही का नाही लक्ष घालत याच्यामध्ये? हा, तुम्हाला माहित नाही या लोकांचे काय काय धंदे आहेत ते? काका कामाचं बोला. तुमची काय असेल तक्रार यांच्या विरुद्ध तिरीतसर नोंदवून टाका. मग बघू यांचे धंदे काय आहेत ते. मी तुम्हाला समजावायला आलो होतो. ही माणसं माहित नाहीत काका तुम्हाला. यांच्या नादी लागणं योग्य नाही. तुम्ही मला धमकी देताय की समजावताय? काका प्रश्न मुलांचा आहे. त्यांची मुलं त्यांना देऊन टाका, प्रश्न संपला. आणि तुम्हाला काय पाहिजे तेवढी मुलं मिळतीलच की. तुमचा धंदा कुठे बंद पडलाय? तसाही बेवारस पोरांची कमी नाहीये. देऊ की 10-15 आणून. चला निघा इथून, निघा. आणि पहिली गोष्ट, हा धंदा नाहीये माझा. पूजा आहे माझी, सर्वस्व आहे. आणि अनाथ असणं हा जर शाप असेल ना, तर जिवंत माणसाला निराधार करणं हे पाप आहे. आम्ही कुठं वाऱ्यावर सोडू लागलो? हा, आम्ही पण आधारच देतो की त्यांना. निर्लज्ज माणसा, असहाय्य निराधार पोरांना विद्रूप करणारं काळी झालंय तुमचं. नशेच्या थुरानं मन सुद्धा काळ म्हणल्यात तुमची. तुम्हाला दुसरं काही स्वच्छ दिसतच नाही. काय त्या निराधार असहाय्य कळ्या कुस्करून काय मिळणार आहे काय तुम्हाला? गुरुजी का बस. 2 मिनिटात जर इथून निघाला नाहीत ना इन्स्पेक्टर, तर माझ्या वकिलाला आणि पत्रकारांना बोलवावं लागेल मला इथं. चला निघा इथून. काय होत नाही, काळजी करू नकोस. काही होत नाही असं सरळ मार्गे काकांना जरी वाटत असलं तरी मला मात्र मनातून भीती होतीच. काहीतरी विपरीत घडणारच. काका, काय रे? बाहेर खूप गर्दी जमली आहे. भरपूर लोक आलेत आणि पोलीस पण आलेत. पोलीस? काका अरेस्ट वॉरंट तुमचा. अटक करायला आलो मी तुम्हाला. चला माझ्या बरोबर. का काय झालं? काल सांगत होतो मी तुम्हाला त्यांच्या नादाला लागू नका म्हणून. फार वाईट माणसं आहेत ती. चला. नाही. चला. देवधर, तुम्ही मुलांचं लैंगिक शोषण करता म्हणजे नेमकं काय करता? बाल हक्क समिती आंदोलन करण्याचा इशारा करते. देवधर साहेब, तुमचं काय मत आहे याबद्दल? बोला मिस्टर देवधर, बोला. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. बोला मिस्टर देवधर, बोला. 1 मिनिट थांबा, जरा थांबा. मला आता काहीही बोलायचं नाहीये. तुमच्याशी मी नंतर बोलेन. माझ्यासारख्या असंख्य अनाथ मुलांना आधार देणाऱ्या या काकांवर ही वेळ यावी यासारखी दुर्दैवी दुसरी कुठलीच गोष्ट नाही.
काकांना पोलीस चौकशीसाठी घेऊन गेल्यापासून माईच्या पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. माई तुला अशा माझी वेळी शपथ आहे. माईला आधार देण्याचं काम आम्हा मुलांचं होतं, माझंच होतं. रात्रभर पोलीस कोठडीत राहून दुसऱ्या दिवशी काका आश्रमात आल्यावर मनाने खूपच खचले होते. आलात तुम्ही? पोलिसांनी सोडलं ना? त्रास दिला नाही ना तुम्हाला? काय झालं? अहो सांगा ना मला, काय झालं? हरलो मी माई, हं? हरलो. खूप आरोप झाले माझ्यावर. ते खरे खोटे सिद्ध व्हायचे तेव्हा होतील, पण आज हरलो मी माई, आज हरलो. एवढ्या मेहनतीने आपुलकीने वाढवलेला आश्रम बंद होणार आता माई, किलबिल थांबणार इथली. नाही, असं काही बोलू नका. अहो आपण खरे आहोत, सच्चे आहोत. आणि तुम्ही नेहमी म्हणता ना, सत्यापाशीच देव असतो. मग आपण का घाबरायचं बरं? हं? अहो तो बघतोय ना सगळं, तर सगळं ठीक करेल. तुम्ही नका काळजी करू. अनाथांचा नाथ होऊ पाहणारा हा देवधर तुझ्या जगन्नाथासमोर पोरका झाला माई. माणसं श्वापदांसारखी लचके तोडायला लागलीत. त्यांच्या मध्ये आलो मी, शिकार झालो त्यांची. त्यांचा तरी काय दोष? नाही, पण मी हरणार नाही माई. हं? मी नाही हरणार, हरणार नाही मी. आता कसं बोललात? देवधर, ओ देवधर, देवधर, कुठे देवधर? देवधर, काय झालं? कुठे आहे तो पोरगा? तो राजा कुठे आहे? बोलवा त्याला. काय, कुठे गेला राजा? मी त्याला भाजी आणायला पाठवलंय. काय काय झालं? काय झालं कळेल तुम्हाला थोड्या वेळात. मी त्याला पाहिलंय एका माणसाबरोबर मंडईत. तो आल्यावर कळेलच. तो बघा, तो आलाच बघा. काका, इन्स्पेक्टर साहेब, झडती घ्यायची, झडती. एक 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 मिनिट. काय रे राजा, तुला बाजारात कोणी भेटलं होतं का? नाही. मग तुझ्या पिशवीत कोणी काही वस्तू ठेवली आहे का? नाही. अहो प्रश्न कसले विचारत बसलाय? ओ इन्स्पेक्टर साहेब, झडती घ्या त्याची. पाहिलं गांजा? अहो हा माणूस त्या मुलांकडून आश्रमात काय काय धंदे करतोय ते. आणि आव तर मोठा संत असल्याचं आणतोय. काका मला नाही माहिती कसं आलं, कुठून आलं. मला खरंच माहिती नाही. तू तरी सांग ना काकांना. मला नाही माहिती, मला नाही माहिती. माई मला नाही माहिती. माई सांगा ना तुम्ही. काका मला खरंच माहिती नाही. नाही, राजा असं काही करणार नाही. नाही काका, मला नाही माहिती. मला विश्वास आहे, राजा असं काही करणार नाही. थांब तू. काका मी नाही काही केलं. मला खरंच माहिती नाही काका. काका मला खरंच माहिती नाही काका. काका मी मला खरंच माहिती नाही हो. कुठून आले, माझ्यावरती विश्वास ठेवा काका. चालता हो. नाही परत कधी तोंड दाखवू नकोस तुझं इथं. काका खरंच मला माहिती नाही कुठून आले. निघ इथून. माई सांगा ना तुम्ही. आपल्याच दातांनी आपलीच जीभ कापली. नाही हो. चल निघ. नाही हो, राजा असं काही करणार नाही. थांबतो. माई सांगा ना तुम्ही. मी असं खरंच काही केलं नाही. माई एक खराब आंबा सगळी आडी नासून टाकतो. चांगली बुद्धी घडवायला चांगला दगड सुद्धा निवडावा लागतो, विसरलो होतो मी.
निघ इथून. मग काका ज्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला त्यानंच माझी पूजा उधळून टाकली. चल निघ. ओ काका नाही काका मला बाहेर काढ नको. वीरू बोल ना यार. काका नको का. त्या दिवशी खऱ्या अर्थानं मी हारलो होतो. चालता हो, परत कधी तोंड दाखवू नकोस तुझं इथं. एक खराब आंबा सगळी आडी नासून टाकतो. निघ इथून. काकांच्या नजरेतून उतरलो होतो. आपल्याच दातांनी आपलीच जीभ कापले. चांगली बुद्धी घडवायला चांगला दगड सुद्धा निवडावा लागतो हे विसरलो होतो मी. निघ इथून. निघ इथून. निघ इथून. निघ इथून. पण काकांच्या विचारांची शिदोरी मला आयुष्यभर पुरणार होती. देवधर काकांचे संस्कार मी कधीच विसरणार नव्हतो. बोला काय पाहिजे. वडापाव पाहिजे. 10 रुपये द्या. पैसे नाहीत. पैसे नाहीत. नाही. चल फुट इथून. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बाळानो. ओरबाडून खाणं हे जनावरांचं जगणं आहे. आपण कोण आहोत. चल निघ इथून. माणसं. आपण माणसं आहोत. उडवला असतस ना पोरीला. तुझं लई उपकार झालं बाबा. पोरीचा जीव वाचला. देवासारखा धावून आलास बघ. थांब हे घे. पैसे नको मला. भूक लागली. अगदी देवासारखा धावून आलास बघ. पोरीला दवाखान्यातच घेऊन गेले होते बघ. लय आजारी असते. हिचा बाप साहेबाच्या गाडीवर ड्रायव्हर हाय. येईलच इतक्यात. जेव बाबा तू जेव जेव. हरामखोर. अरे समजतो काय स्वतःला. अरे आम्ही काय रस्त्यावर पडलोय का. अहो अहो झालं काय. काय नाही ग. अगं पैसेवालीची जातच हरामखोर. अगं पगार देतो म्हणजे काय उपकार करतो का आपल्यावर. अहो पण आपण जे काही करतोय ते आपल्या लेकीसाठीच. आणि लेकीसाठीच मी गप्प बसलोय. पण आता नाही गप्प बसणार मी. अगं इतकी वर्ष नोकरी करतो याच्याकडे. पोरीच्या ऑपरेशन साठी थोडे पैसे मागितले याच्याकडे तर काय म्हणतोय माहिती का. काय म्हणले ते. काय पाहिजे असेल ना तर काही गमवावंही लागतं. म्हणजे तो हरामखोर म्हणला तुझ्या बायकोला तिथं सोडली गाडी. लात मारून आलो नोकरीवर. हरामखोर साला. असं वाटलं ना. जाऊ द्या होईल सगळं नीट. तुम्ही या आधी 2 घास खाऊन घ्या. या. हा कोण. हा ए जनार्दन मला वाचव. जनार्दन मला वाचव. अहो शेट काय झालं काय. मी इकडून जात होतो. गाडी चालवत जात होतो. समोरून म्हातारा आला. म्हातारा गाडीवर धडकला आणि म्हातारा मेला. काय. अहो कोण म्हातारा. थांबा मी बघतो. अरे तू जाऊ नको. ती लोक मला मारून टाकतील. जनार्दन तुझ्या पाया पडतो. जनार्दन जे काही झालं गेलं असेल ते विसरून जा. हे बघ तुझ्या पोरीच्या ऑपरेशनचा खर्च आहे ना 2 नाही 5 लाख रुपये मी तुला देतो. हा तिच्या दवाखान्याचा सगळा खर्च मी करतो. तुझी बायको आहे ना. हे बघ तिला मी ताई मानतो. तिचा मी सांभाळ करतो. तुझ्या फॅमिलीला काही कमी पडू देत नाही. जनार्दन तू फक्त एक काम करा. जनार्दन तू ही चावी घे आणि तू माझी गाडी जणू तू चालवत होतास असं सांग. जनार्दन अहो तो म्हातारा मेला त्याचा आळ मी माझ्यावर घेऊ. जनार्दन तुझे हात जोडतो मी. माणसाने आयुष्यात एक तरी काम असं करावं त्याच्या हातच सोडून जाणीन. जनार्दन तू ताई याला सांगा ना काहीतरी. जनार्दन की आपल्यालाच आपला अभिमान वाटावा. जनार्दन हा हात तू तुझ्यावर घे. जनार्दन आनंदीचा विगड. हे द्वंद्व स्वतःशी स्वतःचे अखंड अविरत चाले. धग धगती मशाल हाती तो मार्ग मुक्तीचा दावे.
शोध स्वतःचा विधी लिखिता पलीकडचा कुणी कुणा समजावे सत्व दे भक्ती दे शक्ती दे तरण्या 10 वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटल्यावर काका माईंना भेटण्याचं ठरवलं. आश्रमात गेलो. आश्रम बंद पडला होता. तिथं कुणीच नव्हतं. काका माईंना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते भेटलेच नाही. शेवटी तुम्ही भेटला. आज तुम्हाला ज्या 4 चांगल्या गोष्टी शिकवतो ना, ती केवळ त्या माणसाची देणगी आहे. काका, माई आणि काका. माई माई राजा, किती मोठा झालास रे. बरं वाटलं बघ तुला बघून. कुठे होतास इतकी वर्ष? हा बरं झालं तू आलास ते. चल आपण काकांना भेटूयात. थांब माई, मी काकांसमोर नाही जाऊ शकणार. बरोबर आहे, त्यांच्यावर तुझा राग आहे ना. ठीक आहे, पण माझ्यावर तर कसला राग नव्हता ना. मलाही भेटावासारखं वाटलं नाही का रे? अगं नाही माई, माझा कुणावरच राग नव्हता, पण माझी अर्धी वर्ष जेलमध्येच गेली ना. आणि एवढं सगळं झाल्यावर मी कोणत्या तोंडानं तुमच्या समोर येऊ? काकांच्या संस्कारांमुळे समाजसेवेची काही कामं करतो मी. तू यांना भेटलास ना, तुला लगेच माफ करतील आणि सगळ्यांना सांगत सुटतील, माझा समाजसेवेचा वारसा चालवणारा माझा मुलगा परत आला. खचलेत रे. खचले? त्यांनी कधी स्वतःकडे लक्ष दिलंय का? त्यांचं सगळं लक्ष या वृद्धाश्रमावर. ते बळकट तर वृद्धाश्रम बळकट. म्हणजे काय म्हणायचंय माई तुला? राजा, हा वृद्धाश्रम दुरून जसा डोळस छान दिसतो की नाही, तसा आतून पार मोडकळीस आलेला आहे. अरे, या वृद्धांचा खर्च, त्यांची रुग्ण सेवा, कुठून आणायचे पैसे? पैसे येतात जातात. त्याच्यात त्यांना अटॅक आला. डॉक्टर म्हणतात बायपास करा. पैसे कुठून आणायचे? खूप तोकडे पडतो रे आम्ही. खरं तर समाजानं मदत करायला पाहिजे ना या आश्रमाला. अरे, समाजाचं लोकांचं सोड. ही वृद्ध मंडळी जी दिसतायत ना, त्यांची पोटची पोरं. आई वडिलांना आणून टाकलं इथे, त्यांचं काम झालं. अरे, श्रीमंत आहेत ती पोरं. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, कोणी अधिकारी आहे, पण आई वडिलांना बघत नाहीत. ही मुलं अशी कशी असतात? स्वतःच्या आई वडिलांना बघत नाहीत. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांना आश्रमात आणून टाकतात. आता ते सगळं सोड. आता तू आलायस ना, आता तू आश्रम सोडून कुठेही जाऊ नकोस. तू समाजसेवा करतोसच ना. हा, मग ते काकांच्या बरोबरीने कर, त्यांना मदत कर. हा, चल आपण त्यांच्याकडे जाऊ. थांब माई, मी आता काकांच्या बरोबरीने नाही काम करू शकत. तेवढी मोठी पात्रता नाहीये माझी माई. हा, पण एक दिवस मी नक्कीच येईन. मी नक्कीच येईन. तू काळजी करू नकोस माई. ठीक आहे. सुटला बिचारा. तो नाही सुटला हो, ती बिचारी सुटली. रोजच जाच करायचा. गफूर, लक्ष्मण जाणारच होता, त्यानं दारू नाही पिली. दारूनं त्याला पिलं. नरडीचा घोट घेतला तिनं. हाय अल्लाह, जल्दी उठाना पडेगा.
चला चलो घेऊन जाऊया सगळ्या अंगात दारू बिनली याच्या भाडाभाडा पेटल हो एखाद्या कापरासारखा. काय क्या बिचारी का नसीब बुरा है. चलो चलो जल्दी चलो. चलो जल्दी करो जल्दी करो. जल्दी करो. चला मदत करूया. कोण गेलं रे? अरे लक्ष्मण गेलोय. अलग 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 अलग. मग काय पुढचं काय? म्युन्सिपाल्टीची गाडी बोलवतो. नाही नाही नको नको. काय नको काय? मग कोण तुम्ही उचलणार? राजा भाऊ येता खांदा. काय खांदा देणार? हे गुंड्या तू उचल, एकटाच बास आहे. अरे याला नाही, हिला उचलतो ना, एकटीच आहे. ए, काय बघतो रे? हा? तू उचलणार का मग तिला? अरे काय चाललंय तुमचं? अरे माहौल क्या है? आणि तुम्ही झगड़ा करताय? यहाँ लक्ष्मण मरा हुआ है, उसकी बीबी रो रही है और तुम झगड़ा करते हो. गफूर चाचा, हा रोशन आणि हा त्याचा पंटर संगीताबद्दल घाणेरडं बोलतायत. तिचा नवरा मेलाय, तिला दुःख झालंय, रडतीये ती, तिला आधाराची गरज आहे आणि हा हा हरामखोर साला. अरे रुको. बस करा. माझा नवरा मेलाय, त्याचं पण गांभीर्य नाहीये का तुम्हा लोकांना? पदरा आडून गळत आपणारे पण कळतात हो मला. सगळे मेले एकाच माळेचे मणी. कुणी पदर काढून गळत आपतो, कुणी पदर खालून, कुणी पदर आडून. काही गरज नाहीये मला तुमच्या उपकाराची. हापापलेले मेले सगळे. तुमच्यात आणि त्याच्यात काही फरक नाहीये. निघा इथून. चल रे. चलो जल्दी करो भाई. आरसीयाचं लग्न ठरतंय. आरसीयाचं लग्न ठरतंय. मुलगा बघा आलाय तिला चाळीत. अरे मुलगा बघा आलाय तिला चाळीत. अरे खरं सांगतोय. तुला माहितीये का आपण कोण होतो, कोण हाय? अरे रेल्वे रुळावरचे किडे आपण, फलाटावरच्या घाणीत बेवारस वाढलेले किडे. चुकून गाडी हुकली म्हणून वाचलो, नाही तर चिरडला असतो कधीच. कळलं का कोण आहे आपण? किडे किडे चायला. किड्यानी कधी पाखरावर राहायची स्वप्न नाही बघायची. पाखरू असं असं भुरकन उडून जाईल ना, कळणार पण नाही. जाऊ दे चायला, टाकी चरून. नाही ऐकणार ती. तू म्हणत असशील तर उचलायची का तिला? चायला नाहीतर फेक ऍसिड तोडणार.
अल्हम्दुलिल्लाह मैंने कबूल किया। मुबारक बेटा. आता रडून काय उपयोग? हा? सांगत होतो ना उचलू नाहीतर ऍसिड फेकू म्हणून. ऍसिड फेकायला हिम्मत लागत नाही अँडी. प्रेम निभवायला लागते. अंड्या, प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे त्याग असते. खरं प्रेम केलंयस ना तू तिच्यावर, मग जगू दे की तिला तिचं आयुष्य. आपल्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलंय यार. आजचा दिवस गेला. उद्याचा दिवस कसा तरी जाईल. हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही. माई काय ते स्पष्ट बोल, कोड्यात नको बोलू. कोडी सोडवण्याची ताकद माझ्यात काय आता उरलेली नाही. अहो मला काय म्हणायचं होतं. माई मी सगळं चेक केलंय. फक्त तांदूळ आहे, तेल नाहीये, धान्य संपलंय, डाळी आणि कणिकही संपलेलं आहे. उद्याचा दिवस जाईल कसा तरी. मधुकरराव काळजी करू नका, होईल काहीतरी व्यवस्था. काय परीक्षा देणं आपलं काही सुटत नाही. या वयात सुद्धा ती द्यावी लागणार नाही का? चला अहो कुठे निघालात तुम्ही? काय करणार आहात? इतकी पोट कशी भरणार आपण? त्यानं पोट दिलंय ना, तो त्या पोट भरण्याची काळजी करेल. आपण कशाला करायची? मधुकरराव एक काम करा, आपल्या आश्रमाच्या मागे भंगार आहे. जुने पिंप, पाईप्स वगैरे सगळं सामान एकत्र करा. उद्या सकाळी लिलाव करून टाकू. आपल्या भंगार काळात आपल्यासाठी सोनच आहे. करतो काका. उद्या सकाळी सगळं सामान गोळा करतो. चला रणशिंग फुंका, बोलवा सगळ्यांना. आज रात्रीच उरकून टाकू. चला.
हा बोल माई. आई वडिलांना आणून टाकले इथे. अरे श्रीमंत आहेत ती पोरं. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी बिझनेस पण आहे, कोणी अधिकारी आहे. काय निघालो इथनं 5 ते 10 मिनिटं लागतील. ओके ओके ओके. काय बॅग नाही. Come in. कल्पना आहे मला त्याची. 8 दिवस जातील. बघू पुढे काय होतं ते. माई, तुला काय सांगितलं? जो पोट देतो ना तोच ते भरण्याची काळजी घेतो. सगळी चिंता संपलेली आहे. अगं बाई, असं झालं काय? अरे, कुणीतरी एक नवीन संस्था आहे, त्यांनी आपल्याला एवढी मदत केली की पुढचे वर्षभर आता आपल्याला चिंता नाही. कुठली संस्था आहे? कुठली तरी नवीन संस्था आहे. नाव काय आपल्याला माहित नाही. आणि हो, त्यांनी सुद्धा नाव सांगायचं नाही अशी अट घातलेली आहे. काय म्हणतो मी? तो आहे, तो काळजी घेतो. त्यानंच पाठवले देवदूत. अगदी बरोबर. देवाचे दूत आहेत ते. देवाचे. नसीब और क्या. सोडून आले मी नवऱ्याला. नवरा नाही, जल्लाद होता तो. जल्लाद. खूप मारहाण करायचा. तेरे अब्बू से पैसे ला असं म्हणायचा. मी सगळं सहन केलं असतं रे, पण माझ्या आम्ही अब्बूंना पैशांसाठी तो त्रास द्यायला लागलाय. म्हणून मी सोडून आले. नाही नाही नाही, तू आधीच माझ्यासाठी खूप काही केलंस. माझ्या आम्हीच्या हॉस्पिटलच्या खर्चापासून ते माझ्या लग्नाच्या खर्चापर्यंत. पण आता बस. मैं और मेरा नसीब हम देख लेंगे. लाखों की डील है.
लाखात खेळा लाखात. लाखात एका महिन्यात? हो हो, महिन्याला लाखो मिळतील. असं कोणतं काम आहे महिन्याला लाखो मिळतील? तुझ्या चाळीतल्या शेजारच्या कॉलेजमध्ये रेव पार्टी प्लॅन होती. तिथं फक्त माल पोचवायचा. अच्छा. माल मी सांगील तेवढा, पैसा तुम्ही सांगाल तेवढा. अच्छा, म्हणजे लाखो कॉलेजियन्सचं लाईफ बर्बाद करायचं आणि तुम्ही तुमचं आयुष्य निवांत जगायचं. आम्ही हे काम करणार नाही. अरे तू काय बोलतो, कोणाशी बोलतो कळतं का तुला? मी काय बोलतोय ते कळतंय मला, पण तुला सांगतो मी हे काम करणार नाही आणि तुला करून पण देणार नाही. लक्षात ठेव. हॅलो राजू. हा मैं बोलतोय. राजू राजू लवकर ये. तुझ्या काकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तुझी खूप गरज आहे रे. लवकर ये. काका ऍडमिट? अगं माई कोणत्या हॉस्पिटलमध्ये? ते ते मीनाक्षी हॉस्पिटल. मीनाक्षी हॉस्पिटल. हा मी आलो आलो आलो. अरे अंड्या पक्या, काकांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. मी येतो. चला चला. ये. एक मिनिट. तुम्ही आता त्यांना नाही भेटू शकत, त्यांची कंडिशन खूप सिरियस आहे. त्यांची मुलं आहेत. अहो त्यांना भेटू द्या. अहो पण तुम्ही नाही भेटू शकत आता त्यांना. प्लीज डॉक्टर प्लीज त्यांना भेटू ओके द्या. ठीक आहे. अहो अहो बघितलत का कोण आले तुम्हाला भेटायला? कोण? अहो तुमचा लाडका राजा आलाय. बघा. अजून माझ्यावरचा राग गेला नाही का? ते विचारते त्यांच्यावरचा तुझा राग गेला नाही का? नाही नाही माझा काका. राग केव्हाच गेलाय. ये बस. काका आणि बर का आता राजा खूप चांगला माणूस झालाय. तो चांगली चांगली कामं करतो. सेवाभावी संस्था पण काढणार आहे तो. अगदी तुमच्या पावलावर पाऊल टाकले बरं का त्यानं. प्रेमानं लावलेलं बीज असं उगाच कसं गळून पडेल? एक ना एक दिवस ते बहरणारच. माई, तुला कसं हे ठाऊक सगळं? अहो मला तो आश्रमात भेटून गेला होता ना 1-2 वेळा. तुमच्या समोर यायला घाबरत होता तो. तुम्ही रागवाल म्हणून. आणि ऐकलं का, आता तुम्ही कसलीही काळजी करायची नाही. आपण दोघांनी आश्रमात नुसता आता आराम करायचा. आश्रमाची सगळी जबाबदारी आता राजा सांभाळणार. आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र पण आहेत. थोडे खोडकर आहेत, बंडखोर आहेत, पण मनाचे निर्मळ आहेत. हो हा. आता तुम्ही लवकर बरं व्हायचं आणि आपण आश्रमात जायचं. राजा, ही वाट अवघड आहे रे बाबा, पण जाशील. तू जाशील तरुण याच्यातून.
खात्री आहे मला. एक लक्षात ठेव, काही झालं तरी कधी आपलं माणूस पण विसरू नकोस. आणि हो, माझ्या माईला एकटं पाडू नकोस. तिलाही सोबत घेऊन जा पुढे. एकटी? मी एकटी बरी? तुम्ही कुठे चाललात? तुम्ही कुठेही जाणार नाहीये. आपण मिळूनच जायचंय ना? आपलं असं ठरलंय ना, आपलं असं मिळून जायचं. अहो नाही, मला असं एकटीला टाकून जायचं नाही. काका नाही, तुम्ही मला असं नाही करू शकत. तुमच्याशिवाय मी नाही राहू शकणार. नाही एकटी जगू शकणार मी. मला एकटीला टाकून नाही जायचं. आपण मिळून जायचंय. आपण मिळून जायचंय. आपण मिळून काका ब्रेकिंग न्यूज. आत्ताच हाती आलेल्या काका गेले. कॉलेजमध्ये चालू असलेल्या रेव पार्टीत अंमली पदार्थ पुरवत असताना पोलिसांनी छापा मारला व या झालेल्या चकमकीत एक संशयित युवक ठार झाला. याबद्दल घटनास्थळावरून माहिती देत आहेत आमची रिपोर्टर तृप्ती शेडगे. मी आता ज्या कॉलेजच्या समोर उभी आहे त्या ठिकाणी काल रात्री रेव पार्टी प्लॅन झाली होती. पहाटेच पोलिसांनी इथं छापा टाकलाय. त्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली. त्यातले काही जण फरार झाले, काही पकडले तर काही चकमकीत ठार झाले. मृत व्यक्तींची नावं रोशन, अँडी, गुड्ड्या, जफर हे एका कुख्यात टोळीशी संलग्नित असलेल्याची माहिती मिळाली. साहेब, हे देवधर काका नावाचे पेशंट आहेत. त्यांचे हे एवढेच पैसे आहेत. चिल्लर ठेवून घ्या. ही चिल्लर नाही चालणार काका. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे पैसे भरा. पैसे सगळे भरा तुम्ही. देवधर काका गेले. गेले, आपले काका गेले. हे पैसे घ्या आणि देवधर काकांचं बिल भरून टाका. सॉरी यार, आपला अंड्या गेला. सॉरी यार, सॉरी ना. ती खुर्ची म्हणजे माझ्यासाठी वडीलच नव्हते. माझ्यासारख्या असंख्य अनाथ मुलांचे आधार वृक्ष होते ते. त्यांनी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही रे. फक्त अनाथ लोकांसाठी झटले ते. त्यांचं आयुष्यच अनाथ मुलांसाठी गेलं. आणि तू हे पापी पैसे घेऊन त्यांचं हॉस्पिटलचं बिल भरायला आलायस. तुला तो देव माणूस काय कळणार यार. राजा, चुकलं माझं राजा. राजा, मला माफ कर राजा. माझं खरंच चुकलं राजा. मी नाही समजून घेऊ शकलो तुला. अरे आपला अंड्या अशा गोळ्या मारल्या अंड्याला. नाही वाचवू शकलो यार राजांनी. खरंच चुकलं, मला माफ कर राजा. तुला माफ करू मी? तुला जा करतो माफ तुला. अंड्याला माझ्या समोर उभा कर. मला बोलायचंय त्याच्याशी. केलं मी माफ तुला. मला अंडे हवाय माझ्या समोर इथं. कसं आणू अंड्याला मी? सांग ना तू. आणि कुठून आणू? कुठून दुर्बुद्धी सुचली मला? कुठून सुचली? तुला नाही दुर्बुद्धी सुचली. मला सुचली. तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणायची. तुम्हाला सगळ्यांना मोठं बनवायचं. स्वप्न बघायची. नाही, तुझी नाही चुकी माझीच आहे. म्हणजे मी चुकीचा मार्ग निवडलाय. सजा मलाच भोगायला पाहिजे. मी सजा भोगणार. तुम्ही तिघांनी माईंना बरोबर घेऊन
हा वृद्धाश्रम निस्वार्थी भावनेने चालवायचा आहे. तिथले सगळे वृद्ध मंडळी आपले आई वडील आहेत. त्यांची सेवा करायची, त्यांची काळजी घ्यायची आहे. मी पोलिसांना सरेंडर होणार आहे. राजा राजा आपण मिळून मिळून चालू ना हा वृद्धाश्रम. राजा तुम्हाला कोणी आधार दिला नाही ना? नाही दिला ना आधार? तुम्ही आधार तर बनू शकता ना या वृद्ध लोकांचे. अरे आपण मिळून बनून आधार यांचे. नाही, राजा. मी पोलिसांच्या स्वाधीन होणार आहे. कोर्टासमोर दाखल झालेली कागदपत्रे आणि समोर आलेला साक्षी पुरावा तसेच आरोपी राजा याने दिलेला कबुली जबाब यांचा विचार करता हे कोर्ट या निष्कर्षाप्रत आले आहे की आरोपी राजा यास नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस ॲक्ट अन्वये दोषी करार देऊन 10 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा देत आहे. सर्वेश्वरा वरदे उषापदे स्वातंत्र्य दे वरदे उषापदे स्वातंत्र्य दे जगण्या आभा. खरं तर मला तुरुंगातच खूप आपलंसं वाटतं. इथं सगळ्यांच्या कपाळावर एकच शिक्का, गुन्हेगारी. तुरुंगाच्या बाहेरच्या जगासारखं नाही. चांगुलपणाचा बुरखा तोंडावर ओढून परिस्थितीने निष्पाप, निराधार, निरागस, अनाथ असणाऱ्या लोकांना बनवणारे इथं कोणीच नाही. चौगमन अंत कुठे ना ठावे. आपुला चौगमन अंत कुठे ना ठावे. अथांग प्रवाही सैरावैरा डुंबत डुंबत जावे. कोरड्या ढगातून तुझ्या कृतीला पिंजत पिंजत जावे. पोरक्या जीवा खेळ